महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे पॉलिटिकल एक नाट्य चालू आहे, अंतर्वलीय सराठी येथे एक पॉलिटिकल नाट्य चालू आहे आणि त्याचा कलाकार आहे मनोज जरंगे। आता हे नाट्य जे आहे, या नाट्याची थीम राजकीय आंदोलन आहे। ह्या आंदोलनाला सामाजिक अंग नाही आहे, पण ह्या आंदोलनाला पूर्ण सामाजिक दाखवण्याची धाडस केलं जात आहे आणि म्हणून जरंगे पॉलिटिकल नाट्याच्या बाबतीत जो ज्यांना आम्ही कालच पॉलिटिकल रील स्टार आम्ही सांगितलेला आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आज मी आपल्या समक्ष काही महत्वाचे बाबी ठेवू इच्छितो। जरंगेच्या आंदोलनाची थेरी, जरंगेच्या आंदोलनाचा डीएनए आपण काल सगळ्या माध्यमांनी दाखवलं। थँक्यू फॉर दॅट। मीडियाचे खरोखर कौतुक केलं पाहिजे। जरंगे, मैं ये नहीं कहूंगा कि बौखलाया था, लेकिन ये भूल चुका था कि ये देश संविधान पे चलता है। ये देश, इस देश के अंदर कानून के अंदर तब्दीलियां ये संविधान के माध्यम से होती है। बौखला गया था। मला सांगा, मागासवर्गीय असल्याचं आरक्षण मागायचं, ओबीसी मध्ये जाण्याची भाषा करायची आणि सांगायचं की किती क्रोधी आहे त्यांच्यामध्ये, किती क्रोध आहे जरंगेमध्ये। माझे मराठा भाऊ क्रोधी नाहीत, ते खूप चांगले आहेत। माझे मराठा भाऊ प्रेमळ आहेत, परंतु जरंगेमध्ये राजकीय क्रोध आहे। जरंगेमध्ये ते राजकीय क्रोध काय आपण काल बघितलं। तो वारंवार हा सांगत होता, मी क्षत्रिय आहे, मी जातीवंत आहे। ही भाषा मी कधी नाही पाहिलेली आरक्षणासाठीची ही भाषा आहे। मी परत सांगतो, ज्या प्रकारे थेरी काल सांगण्यात आली, वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या म्हणजे माजी आमदारांपासून नगरसेवक, जिल्हा परिषद ते थेट विद्यमान मराठा समाजाच्या मंत्र्यांपर्यंत त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षातले एकत्र मराठ्यांचं एक मराठा पुढाऱ्यांचं कर्तव्य असं बोलत राहिले। जातीय तेढ निर्माण करण्याचं भाष्य होतं। एका प्रकारे मला हे समजत नाही की संविधानिक पदावर आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर असतात, ते जातीचे नसतात, ते जनाचे प्रतिनिधी असतात। आणि जात म्हणून जरंगे ज्या प्रकारे संविधानाची पायमल्ली करत होते, संविधानाची म्हणजे संविधानात ज्या प्रकारे संविधानाला मी हे म्हणेल की अपमान करत होते, ते आपण कालही बघितलं आणि जरंगेचं आजही दिसत आहे। म्हणजे सत्तेतील आमदार, मंत्री असोत मराठा समाजाचे की विरोधातले असोत, ते थेट उद्धव ठाकरेला साहेब म्हणेपर्यंत ही बोली भाषा कुणाची आहे? ही बोली भाषेत ही जी बोली भाषा आहे, हिची जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, ही स्क्रिप्ट कुणाची आहे? काल बोलत बोलत दोन गोष्टी परत जरंगे बोलले। कितना डरता है जरंगे, ये मैंने कल देखा है, मीडिया ने देखा है। कल बोल रहा था म्हणे की ते एका मंत्री महोदयांचं नाव घेतलं की लोक म्हणतात तेच मंत्री काय येतात, तेच मंत्री काय येतात। नाव घ्यायची हिम्मत नाही जरंगेमध्ये, कारण त्या प्रकारचं डिसेक्शन, त्या प्रकारचं अॅनाटॉमिकल डिसेक्शनच मी केलं। आणि मी जेव्हा अॅनाटॉमिकल डिसेक्शन करतो, कारण मी वैद्यकीय शास्त्रातून आलेला माणूस आहे, मी बऱ्यापैकी अॅनाटॉमी शिकलेला माणूस आहे, त्याच्यामुळे जरंगेचं जे म्हणजे राजकीय आंदोलन आहे, हे सामाजिक आंदोलन नाही आहे, हे राजकीय आंदोलन मी सगळ्यांसमक्ष उघडं पाडलं होतं। आणि
म्हणून मला तुम्हाला सांगायच्या 2-3 गोष्टी महत्वाच्या. ज्या प्रकारे आज आंदोलन चालू झालं, मला हे समजत नाही. कोणी येणार नाही, मी माझ्या शेतात बसतो, मी माझ्या शेतात बसतो, फेन्सिंग लागली. कोणी येणार नाही, कोणी येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका. आज तर म्हणायला लागला संध्याकाळपर्यंत या, संध्याकाळपर्यंत या. अरे हे काय? काल खोटं बोलत होता जरंगे की आज खोटं बोलतोय जरंगे? दोन्हीतून कधीच खोटं आहे? खरं कोणतं आणि खोटं कोणतं आहे? काल तर म्हणत होता कोणी येऊ नका, ऊन लागल. आज म्हणते संध्याकाळी 6 पर्यंत या, 6 पर्यंत या. तुम्हाला सांगतो, लगनसराईमध्ये मध्यमवर्गीय गरीबाच्या लग्नाला सुद्धा 1500 लोक आता जमायलेत. 1500 लोक जमायलेत. आजची जी संख्या ड्रोननं जरी तपासली तरी जरंगेला पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आज महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जरंगेचा पाया या आंदोलनाचा, राजकीय आंदोलनाचा, नाट्याचा, हा आज आपण डोळ्यांनी पाहिला. वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर महामार्ग, त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तो रस्ता रोको करणारे कोण आहेत हे मला तुम्हाला दाखवायचंय. ते रस्ता रोको करणारे हे मागील आंदोलनात ज्यावेळेस पोलिसांवर हल्ला केला, ज्याच्यामध्ये कट्टे सापडले होते, कट्टे कट्टे कट्टे, बंदूक, 307 सारखे गुन्हे झाले होते. 1 सप्टेंबर 2023च्या नंतरचे ते गुन्हे आहेत. त्याच्यातले हे गुन्हेगार आज रस्ते थांबवण्यासाठी उभे राहिले, कारण त्यांना महाराष्ट्रातलं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये अशांतता आणायची आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय ओबीसी विरुद्ध मराठा किंवा ओबीसी मराठा विरुद्ध अनुसूचित जाती जमातीचं भांडण लावण्याचं हे सगळं चाललेलं आहे. हा गुन्हेगार आपण आता जरंगेला सांगा, हा गुन्हेगार त्याच्या पक्षाचा नाही म्हणून. हा ऋषिकेश बेद्रे, हा कोण आहे? हा ऋषिकेश बेद्रे, हा ऋषिकेश बेद्रे जेलमध्ये होता की नाही? कलम काय होते? मग अशा गुन्हेगारांचे कलम मागे घ्या, ही मागणी आहे काय जरंगेची? ही संविधानाला लागू आहे का? ही गुन्हेगारी कायद्याच्या विरुद्ध जाऊन नाही का? ही मागणी मान्य होऊ शकते का? आणि म्हणून आज जरंगेचं आंदोलन हे रेतीवाल्यांच्या बाबतीमध्ये चौकशीचं आंदोलन आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीने जरंगेच्याच गावामध्ये उपोषण बाजूला त्याच्या शेतात चालू केलंय. त्याची सुद्धा इंटेलिजन्सनं माहिती घेतली पाहिजे.